त्यातला सगळ्यात आवडता अवतार अनेकांचा तो म्हणजे कृष्णावतार. कृष्णावतारात राधा, यशोदा, गोपिका, रास ह्याच्या बरोबर आणखीन एक आकर्षण होतं, ते म्हणजे कृष्णाच्या त्या मुरलीचं, पाव्याचं. काय अवस्था होत असेल गोकुळातल्या त्या सगळ्या गोपिकांची. गोपिकांचीच नव्हे तर झाडांची, फुलांची, कळ्यांची, वेलींची, प्राणी पक्ष्यांची. असं म्हटलं गेलंय की जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या मुरलीचं वादन करायचे तेव्हा कलिका उमलायच्या, गायींना पानं फुटायचा, वेली छान डुलू लागायच्या, कोकिळा छान पूजन करायची. वसंत नसला तरी सुद्धा बरं का, म्हणजे अलीकडे हिवाळ्यात पाऊस पडतो पण तो काही तसला प्रकार नव्हता. श्रीकृष्णाच्या मधुर बासरी वादनाने हे सारे चमत्कार घडून येत होते. पण मग असं का बरं होत होतं? याचं खूप सोपं उत्तर दिलंय एकाने. त्या बासरीची कमाल होती म्हणे. का? कारण बासरी ही आतून आणि बाहेरून अगदी मोकळी होती. तिच्यात फुंकर घातली की अगदी मोकळेपणाने ती हवा सुरात बाहेर निघत असे. बरं, इतकं मोकळं आतून बाहेरून आपल्याला कधी बरं त्या बासरीसारखं होता येणार? त्या भगवान गोपालकृष्णांकडे एकच मागणं मागूया की भगवंता इतकं आम्हाला मोकळं कर बाबा, कुठलीही गोष्ट मनात धरून ठेवायची आम्हाला सवय लागू देऊ नकोस. पण आता त्या वृंदावनातला वेणुनाद आम्ही काही प्रत्यक्ष त्या काळात ऐकला होता नव्हता ह्याची जाणीव नाही, पण तो नाद, तो सूर, तो ध्वनी आणि ते वातावरण सुद्धा आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो. बरं, ऐकूया वृंदावनी वेणू.